हॅलो एव्हरीवन, आय एम स्वाती शहा फ्रॉम श्रद्धा इन्स्टिट्यूट. सो इथं तुम्ही बघताय फॅक्टरायझेशन मेथड, जे अल्जिब्रामध्ये आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतो. x² + 7x + 12 हे आपलं स्कूलचं रेग्युलर मेथड आहे, जिथं मी फॅक्टर्स काढले. 12चं मल्टिप्लिकेशन 4 × 3 हे करून हे आपण सॉल्व्ह केलं. आन्सर आलेला आहे x + 4 x + 3. हे झालं आपलं रेग्युलर मेथड. आता बघा वैदिक मॅथ्सचं ट्रिक, जे इझिली आपण सॉल्व्ह करून विदिन अ सेकंड हे आन्सर काढू शकतो विदाउट फॅक्टर्स. आता इथे बघा x² + 7x + 12 आहे. एक्सचे फॅक्टर्स म्हणजे 1चे फॅक्टर्स आहेत 1 1, 12चे फॅक्टर्स आहेत 3 आणि 4. ह्याला मी क्रॉस केले, ह्याला आपण क्रिस क्रॉस मेथड म्हणतो. सो क्रॉस मेथडने तुम्ही बघितला 3 × 4चं मल्टिप्लिकेशन 12 आहे. क्रॉस मल्टिप्लाय केले, आन्सर आहे x + 3 अँड सेकंड आन्सर आहे x + 4. हे असं ट्रिकनी आपण इझिली वैदिक मॅथ्सच्या ट्रिकच्या हेल्पनी हे असे मोठे मोठे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह करू. जे तुम्ही आत्ता इझी ट्रिक बघितला, असे सगळे खूप छान छान ट्रिक्स, खूप इझी ट्रिक्स तुम्ही वर्कशॉपमध्ये शिकू शकता. तर वर्कशॉप कोण अटेंड करू शकतं? तुम्ही मदर्स आहे, तुम्हाला तुमच्या मुलांना हेल्प करायचं आहे तर तुम्ही अटेंड करू शकता. तुम्ही स्टुडंट्स आहे, तुम्हाला स्कॉलरशिप एक्झामला, कॉम्पिटिटिव्ह एक्झामला अपियर करायचं आहे तर तुम्हीसुद्धा हे वर्कशॉप अटेंड करू शकता. जर तुम्ही टीचर आहे तर तुम्हीसुद्धा अटेंड करू शकता, कारण तुम्हाला तुमच्या स्टुडंट्सला हेल्प करायला मिळेल. सो ह्या सगळ्या वैदिक मॅथ्सचे ट्रिक्स शिकायला नक्की जॉईन व्हा वर्कशॉपला.